हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा या 3 पैकी एक वस्तू. जन्मजन्मांतरीची गरिबी होईल नष्ट आणि स्वामी राखतील पाठ. बघा मैत्रिणींनो, 22 जून 2026 वार सोमवार आणि सोमवारची दुर्गा अष्टमी योगायोगाने 2 योग जुळून आलेले आहे. तर या सोमवारच्या दुर्गा अष्टमीला साक्षात देवादिदेव महादेव आणि आदिशक्ती आदिमाया जगतजननी जगदंबा माता पार्वती यांचा वास आपल्या भूतलावावर 1000 पटीने जागृत असतात. त्यांच्या सात्विक लहरी या सूक्ष्म स्वरूपात प्रवाहित असतात. म्हणून आपल्याला या सोमवारच्या अष्टमी दिवशी शिवलिंगावर 3 पैकी एक वस्तू अर्पण करायची आहे. सोमवार हा साक्षात देवादिदेव महादेवांचा म्हणजेच आपल्या भोळ्या शंकरांचा अत्यंत प्रिय आणि महापवित्र दिवस मानला जातो. शास्त्र सांगते की संपूर्ण ब्रह्मांडात महादेवासारखा दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारा दुसरा कोणताही देव नाही. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हणतात. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौली चितंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी कोटी नमन दिगंबरा. जी व्यक्ती रात्री झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीसोबत काय घडते? झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होईल? तुमचे हे आयुष्य बदलू शकते जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नमः शिवाय हा मंत्र जपता. तर हे ऐका, कारण तुमच्या आयुष्यात चिरकालासाठी बदल होऊ शकतं. असे की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल. ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे 5 शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र दिव्य संगम आहे. ओम नमः शिवाय हे फक्त उच्चार नाही तर पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. हा मंत्र भगवान शिवशंकरांचा आहे, ज्यांना संहारक, योगेश्वर, शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात. त्यांचा या मंत्राचा जप केल्याने तुमचा संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो. शिवभक्ताला नेहमी घरात पैशाची सतत चंचल भासते, मुलांच्या नोकरीत अडथळे येतात आणि घरात सतत आजारपण असते. त्यासाठी सोमवार आणि सोमवारच्या दुर्गा अष्टमीचा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व अडचणींवर रामबाण उपाय ठरणार आहे. बघा, साक्षात शिव महापुराणामध्ये असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी फक्त घराच्या शिवलिंगावरती एखाद्या व्यक्तीला गुडघ्याचा त्रास असेल, कमरेचा त्रास असेल, पाठीत दुखत असेल तर सरळ सरळ शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी अखंड 14 हरभऱ्याची डाळ शिवलिंगावरती ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करा. तुम्ही हा जर उपाय श्रद्धेने केला तर नक्की तुम्हाला फरक जाणवेल. मैत्रिणींनो, आज आपण नेहमीप्रमाणे घरातील दारिद्र्याची तीच नकारात्मक गोष्ट करणार नाही, तर आपल्या घरात सुखसमृद्धी कशी खेचून आणायची आणि नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडायचे यावर बोलणार आहोत. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करायच्या 3 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक वस्तू सांगणार आहे. त्यापैकी एक वस्तू जरी तुम्ही शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर घरच्या घरी शिवलिंगावरती श्रद्धेने आणि मनोभावे अर्पण केली तरी जन्मजन्मांतरीची गरिबी नष्ट होईल. सोबतच आपण पाहणार आहोत शिवलिंगावर अक्षता वाहण्यासाठी नियम, प्रदोष काळातील विशेष विधी, दुर्गा अष्टमीचे काही प्रभावी उपाय, सोमवारच्या दुर्गा अष्टमीचे शिवाची आणि भगवान अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची साक्षात खरी प्रचिती कथा. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे भाग्य उजळणार आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कुठेही सोडून जाऊ नका, कारण आपले स्वामी माऊली नेहमी म्हणतात, अर्धवट माहिती घेऊन केलेला उपाय कधीही पूर्ण फळ देत नाही. चला तर मग मनातील सर्व शंका दूर ठेवा आणि हे उपाय सोमवारच्या दुर्गा अष्टमी दिवशी नक्की करून पहा. भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर त्या 3 गुप्त वस्तूंचे रहस्य. सोमवारी सकाळी किंवा प्रदोष काळ संध्याकाळी शिवमंदिरात करा किंवा घरच्या घरी बेलपत्राच्या वृक्षाखाली पार्थिव शिवलिंग बनवून करायचा आहे. शास्त्रानुसार महादेवाच्या पिंडीवर काही विशेष उपाय आपण केल्यास कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचे सर्व दोष एका क्षणात शांत होतात आणि धनलक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 1, अक्षता. अखंड अक्षता तांदूळ. भक्तांनो, शास्त्र सांगते की महादेवाला अक्षता वाहिल्याने माणसाला अपार धनसंपत्ती लाभते. पण इथे एक मोठा आणि कडक नियम लक्षात ठेवा. महादेवाला वाहिला जाणारा तांदळाचा एकही दाणा तुटलेला नसावा, तो अखंड असावा. अनेक जण घरातील
रेशनचा किंवा तुकडा तांदूळ वाहतात, ही चूक करू नका. तुम्ही घरातच मोजून 21 किंवा 108 अखंड तांदळाचे दाणे घेऊन जावे आणि ओम नमः शिवाय मनात अर्पण करावे. काळे तीळ. पितृदोष आणि कर्जमुक्तीसाठी जर तुमच्या घरावर प्रचंड कर्ज झाले असेल तर सोमवारी तांब्या किंवा पितळेच्या पात्रात स्वच्छ पाणी भरून त्यात थोडे काळे तीळ टाकावेत आणि ते जल महादेवाच्या पिंडीवर सारखा झालेल्या अर्पण करावे. हा उपाय केल्याने साक्षात राहू केतू शांत होतात आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात. नंबर 3. पिंपळाचे एक स्वच्छ पान. इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्राचीन आहे. सोमवारची दुर्गाष्टमी आणि सोमवारी पिंपळाचे एक गळलेले किंवा स्वच्छ पान आणून त्यावर पांढऱ्या चंदनाने किंवा इबिताने राम किंवा श्री लिहावे. हे पान महादेवाच्या पिंडीवर उलटे ज्या बाजूने लिहिले आहे ती बाजू पिंडीला स्पर्श करेल असे अर्पण करावे आणि त्यावर एक बेलपत्र ठेवावे. तुमची कितीही अडकलेली कामे असतील ती केवळ सोमवारच्या अष्टमीपासून सलग 3 सोमवारच्या आत पूर्ण होतात. हा साक्षात अनुभवलेला उपाय आहे. भक्तांना आता आपण सोमवारचे आणि महादेवाचे महात्म्य सांगणारे अत्यंत पवित्र आणि पौराणिक कथा पाहूया, जे ऐकल्याने मन शांत होते आणि पुण्य लाभते. प्राचीन काळात समुद्रमंथन भयंकर विष बाहेर पडले, तेव्हा त्या विषाच्या ज्वालांनी संपूर्ण ब्रह्मांड जळू लागले. देव, दानव, यक्ष सर्वजण थक्क झाले आणि ब्रह्म विष्णूसुद्धा ते विश्व रोखू शकले नाही. संपूर्ण सृष्टीचा विनाश निश्चित होता. अशावेळी सर्व देव साक्षात महादेवांच्या शरण गेले. त्रिकालदर्शी करुणासागर असलेल्या शिवशंकराने संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी रोखून धरले. त्या भयंकर विषाच्या उष्णतेमुळे महादेवाचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच साक्षात महादेवांना नीलकंठ हे नाव पडले. विषाची उष्णता कमी करण्यासाठी देवाने महादेवाच्या डोक्यावर पाण्याचा, दुधाचा अभिषेक केला आणि बेलपत्र वाहिले. मैत्रिणींनो, हा प्रसंग ज्या दिवशी घडला तो सोमवारचा दिवस होता आणि त्यातल्या त्यात तो दिवस अष्टमीचा होता. म्हणूनच महादेवाला पाणी, दूध आणि बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. जो भक्त सोमवारी शिवलिंगावर भक्तिभावाने पाण्याचा तांब्या अर्पण करतो, महादेव त्याचे सर्व दुःख आणि संकट स्वतःच्या कंठात सामावून घेतात, भक्ताला सुखी करतात. आता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची परमप्रचिती कथा. मैत्रिणींनो, आता स्वामी समर्थ महाराज आणि महादेवांची कृपा कशी एकत्र काम करते याची साक्षात एक अद्भुत कार्य आणि डोळ्यात पाणी आणणारी प्रचिती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अक्कलकोटमध्ये स्वामीच्या दरबारात एकदा सदाशिव नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण आला होता. त्याचा सोन्याचा किंवा धातूचा छोटा व्यवसाय होता, पण तो पूर्ण बुडाला होता. कर्ज मागण्यासाठी लोक त्याच्या घराबाहेर यायचे. सदाशिवात त्या धक्क होता. तो त्या लोकांना म्हणाला, माऊली, आता माझ्याकडे देवाचा दिवा लावायलाही पैसे नाहीत. मी कुटुंबासह प्राण देतो. नेमका सोमवारचा दिवस होता. अंतर्यामी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिले, रागावले आणि गंभीर आवाजात पाय आपटून म्हणाले, अरे मूर्खा, मरण काय मागतोस? मी बसलोयच इथे. आज सोमवार आहे. प्रदोष काळामध्ये शिवमंदिरात पिंडीवर मोजून 21 अखंड तांदळाचे दाणे वाह आणि मंदिरातून येताना उंबरट्यावरील माती कपाळाला लाव. सदाशिवने स्वामीच्या शब्दावर अथांग श्रद्धा ठेवली. त्यांनी मंदिरात जाऊन 21 अखंड अक्षता वाहिल्या आणि स्वामींच्या सांगण्यावरून शंकराची सेवा केली. भक्तांनो, चमत्कार काय झाला माहीत आहे? अवघ्या 2 दिवसात एका मोठ्या सावकाराने सदाशिवला बोलावून घेतले आणि एका जुन्या मंदिराच्या मूर्तीचे नूतनीकरण करण्याचे खूप मोठे काम दिले, ज्याचे आगाऊ रक्कम म्हणून त्याला लाखो रुपये मिळाले. सदाशिवचे संपूर्ण कर्ज फिटले आणि त्याच्या घरात सोन्यासारखे दिवस आले. स्वामीचे शब्द आजही खऱ्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि भगवान शिवाचा दृढ कृपा आशीर्वाद या 5 चुका जाणून घेणार आहोत. शिवपूजेतील अशा 3 रहस्य जाणून घेऊया, जे प्रत्येक सुवासिनी महिलेला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच एखाद्या स्त्रीला खूप त्रास असेल, सतत मानसिक त्रास, शारीरिक त्रास असेल, सोमवारच्या अष्टमी दिवशी फक्त 1 बेलपत्र आणि लाल फुलाची पाकळी आणि 1 अखंड तांदूळ माता मालिनी, माता गौरी, माता आदिशक्ती या 3 नावाने माता अशोक सुंदरीच्या स्थानावरती अर्पण करा. तिच्या जीवनातील सर्व कष्ट, दुःख दूर होते. आता आपण रहस्य जाणून घेऊया. पहिली समस्या, घरात कोणते शिवलिंग असावे? बरेच जण विचारतात की घरात कोणते शिवलिंग पूजनीय असते. तर शास्त्र सांगितले आहे की घरात नर्मदेश्वर म्हणजेच नर्मदा नदीत निसर्गात तयार झालेले शिवलिंग किंवा
शिवलिंग ठेवण्यात अत्यंत शुभ असते. या शिवलिंगाची वेगळी प्राणप्रतिष्ठा करायची गरज नसते, कारण ते स्वतःच जागृत असतात. ज्या घरात ही शिवलिंग असते तिथे कधीही अकाली मृत्यू येत नाही. 2. दुसरे रहस्य, चुकूनही झालेल्या चुकीसाठी क्षमा कशी मागावी. जर आजपर्यंत तुमच्याकडून कळत नकळत शिवपूजेत जर सांगितलेल्या 5 चुका झाल्या असतील तर घाबरू नका. आपली भोलेनाथ अत्यंत दयाळू आहेत. पूजेच्या शेवटी दोन्ही हात जोडून महादेवाकडे अपराध क्षमापर स्तोत्र म्हणावे किंवा साधे सोपे शब्द म्हणावे. हे भोलेनाथ, मी अज्ञानी आहे. लेकरासारख्या माझ्या चुका पदरात घे आणि मला क्षमा कर. महादेवाचा क्रोध शांत होईल. तिसरे रहस्य, चरणामृत पिण्याचा योग्य नियम कोणता. शिवलिंगावर आपण जे जल अर्पण करतो ते पाणी जेव्हा जलाधारीमधून खाली पडते तेव्हा ते अत्यंत पवित्र आणि औषधी बनते. हे पाणी थोडेसे चमच्याभर घेऊन घरातील सर्वांनी डोळ्यांना लावावे आणि प्राशन करावे. यामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो. फक्त लक्षात ठेवा, हे पाणी कधीही पायाखाली जाणार नाही याची काळजी घ्या. सोमवारी चुकूनही करावयाच्या नसलेल्या 5 मोठ्या चुका. भक्तांनो, अनेक जण सोमवारी पूजा करतात पण न कळत काही मोठ्या चुका करतात, ज्यामुळे शिवजी रुष्ट होतात. म्हणून हे 5 नियम विशेष लक्षात ठेवा. 1. तुळशीचे पान कधीही वाहू नका. जलांधर नावाच्या राक्षसाच्या कथेनुसार महादेवाच्या पूजेमध्ये सोमवारी किंवा इतर दिवशी तुळशी अर्पण करणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. शिवलिंगावर विसरूनही तुळशी वाहू नका, याने पूजेचा दोष लागतो. 2. हळद आणि कुंकू लावू नका. शिवलिंगे हे पुरुष तत्वाचे म्हणजे साक्षात शिवस्वरूपाचे प्रतीक आहे, त्यामुळे त्यावर हळद किंवा कुंकू लावले जात नाही. शिवलिंगावर साक्षात महादेवाचा वास असतो, तिथे हळद आणि कुंकू कधीही वाहू नये. महादेवाला नेहमी पांढरे चंदन किंवा भस्म अर्पण करावे. हळदी कुंकू फक्त भगवान शिवशंकरांची मुलगी अशोकसुंदरी माता पार्वतीच्या चरणी वाहावे. 3. केतकीचे फूल वर्ज्य. महादेवाच्या पूजेमध्ये चुकूनही केतकीचे केवड्याचे फूल वाहू नये. महादेवांनी या फुलाला शाप दिला आहे. केतकीचे फूल हे एक पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाच्या एका खोट्या साक्षीत केतकीच्या फुलाने साथ दिली होती, त्यामुळे महादेवांनी केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून कायमचे वर्ज्य केले आहे. 4. शंखाने पाणी वाहू नका. महादेवाने शंखचूड नावाच्या दत्ताचा बदला घेतला होता, जो विष्णू भक्त होता. म्हणूनच शिवलिंगाला शंखाच्या पाण्याने कधीही अभिषेक केला जात नाही. 5. कधीही तुटलेले बेलपत्र वाहू नका. महादेवाला बेलपत्र वाहताना ते कुठेही फाटलेले नाही किंवा त्याला छिद्र नसावे असे अखंड वाहावे. 6. तांब्याच्या पात्रात दूध टाकू नका. महादेवाला दुधाचा अभिषेक करताना ते कधीही तांब्यातून करू नये. दूध नेहमी पितळ, चांदी किंवा मातीच्या पात्रातूनच अर्पण करावे. तांब्याच्या पात्रात दूध टाकल्याने ते विष समान मानले जाते. 7. शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नका. शिवमंदिरात पूजा करताना कधीही शिवलिंगाची पूर्ण गोल फेरी मारू नये. जिथून पाण्याचा निचरा होतो ती जलाधारी कधीही ओलांडू नये. तिथे साक्षात 33 कोटी देवी देवता यक्ष राहतात, तिथे अर्ध परिक्रमा करावी. आता सोमवार हा दिवस भगवान शिवाला विशेष मानला जातो. या दिवशी केलेले काही विशेष उपाय तुमचे नशीब बदलू शकतात. असे अनेक भक्त काशी विश्वनाथ मंदिर आणि सोमनाथ मंदिर येथे जाऊन हे उपाय करतात, पण हेच उपाय तुम्ही घरी करू शकता. भगवान महादेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी इथे आपण काही उपाय बघूयात. 1. सोमवारच्या दुर्गाष्टमी दिवशी दूध साखर अभिषेक. मानसिक शांतता आणि प्रगतीसाठी सोमवार महादेवाला साखर मिश्र दुधाने अभिषेक करावा. हा तुम्ही घरच्या घरी शिवलिंगावरती करू शकता. 2. जवस. सोमवारच्या अष्टमीपासून 21 दिवस अर्पण करा. बघा, विशेष करून श्रावण सोमवारी हे जवस अर्पण केले जाते किंवा कोणत्याही सोमवारी 21 जवसाचे दाणे शिवलिंगावर अर्पण केलेले लक्ष्मीची प्राप्ती होते. जर ही दुर्गा अष्टमीची सोमवार आहे तर या दिवशी आवर्जून तुम्ही 21 जवसाचे दाणे शिवलिंगावर अर्पण करावे. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. 3. अडकलेले पैसे मिळवण्यासाठी. पांढऱ्या कागदावर ज्याचे पैसे येणे आहेत त्याचे नाव लाल शाईने लिहावे. त्यात 2 पांढरी फुले व काळे तीळ टाकून ही पुडी सोमवारच्या दुर्गा अष्टमी दिवशी शिवपिंडीवर ठेवावी. त्यानंतर तीच पुडी सलग 11 सोमवारी शिवपिंडीवर व्हावी. तुमचे अडकलेले पैसे नक्की तुम्हाला मिळतील. 4. अडचणी दूर करण्यासाठी. सोमवारची मासिक दुर्गाष्टमी दिवशी 2 लवंगा शिवलिंगावर किंवा महादेवाच्या मंदिरात अर्पण करावे. कितीही अडचणी असतील त्यातून मार्ग निघेल. 5. सोमवारच्या दुर्गाष्टमी दिवशी काळे तीळ आणि कच्चे तांदूळ संध्याकाळी कच्चे तांदूळ आणि काळे तीळ एकत्र करून दान केल्याने संपूर्ण ग्रहाचे दोष दूर होतात. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दुर्गाष्टमी आणि सोमवारची अष्टमी म्हणून हे उपाय आपल्याला
शुभ मंदिरात जाऊन करायला जमत नसेल तर घरच्या घरी शिवलिंगावरती नक्की तुम्ही आवर्जून करा. भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमा पार्वतीपते हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.